नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण आलो आहोत टोमॅटोच्या प्लॉट मध्ये. मोठी मजल या आपल्या सोबत जे शेतकरी आहेत त्यांनी मारलेली आहे टोमॅटो शेतीमध्ये. खरं तर सुरुवातीलाच त्यांना एक प्रश्न विचारूया, नंतर त्यांचा परिचय जाणून घेऊयात. कारण जर आपण आधी प्लॉट बघून घ्या कशा पद्धतीचा प्लॉट आहे. इतकं म्हणजे उत्पन्न सुद्धा चांगल्या प्रकारे आलंय. फक्त हे 40% यांचं हे 60% माल तुमचा निघून गेलाय. काय सांगाल, किती टक्के आतापर्यंत तुम्ही किती पैसा कमवला या प्लॉट मधून? आतापर्यंत बघा 400 पेटी माल गेलाय. म्हणजे पैसा किती झाला याच्यामध्ये? 3.5-4 लाख रुपये झाले. आणि परत आता किती अपेक्षित? आता किती टक्के माल मागे? आणि 40% माल आहे. 40% माल आहे. किती पैसे होतील आणखी? आणि 1-2 लाख रुपये आराम. 2 लाख आणखी होतात. म्हणजे टोटल तुम्ही 6 लाख, 1 एकर पूर्ण क्षेत्र आहे. 1 एकर मधून त्यांनी 6 लाखाचं उत्पन्न घेत आहेत. अशा त्यांना अपेक्षा 4 लाखाचं उत्पन्न त्यांनी आतापर्यंत घेतलेलं आहे. आता तुमचा परिचय शेतकऱ्यांना. एक माझा परिचय जाधव जनार्दन रामराव. ओके. गाव मुक्काम कडमुळी, तालुका चाकूर, जिल्हा लातूर. तर तुमचं रहस्य काय? कोणते घटक तुम्ही वापरले होते? काय मायक्रोवेव्ह मार वापरलाय, मायक्रोरायझा वापरलाय आणि पीएचबी वापरलाय, आणि ते ट्रायकोडर्मा. म्हणजे तुम्ही सगळे जैविक घटक जास्त वापरले. तर जास्तीत जास्त त्याच्यामुळे फायदा झालाय तुम्हाला असं म्हणायचं का? हो, त्याच्यामुळेच फायदा झाला. तर नक्कीच शेतकरी मित्रांनो, यांनी जैविक खतं जास्त वापरली, जीवाणूंचा जास्तीत जास्त वापर केलेला आहे. त्यामुळे त्यांचा ही मजल या टोमॅटो पिकामध्ये मारता आली. बरोबर आहे. तुम्ही ज्या जैविक खतांना काय सांगाल? म्हणजे जैविक खतांविषयी मुळेच एवढं उत्पन्न मिळालंय असं म्हणसाल का? हो, नक्कीच त्यांना जैविक खतालाच तुम्ही श्रेय द्याल. त्याला श्रेय देणार आम्ही. नक्कीच शेतकरी मित्रांनो, यांनी जैविक खतं म्हणजे या ट्रायकोडर्मा, त्याच्यानंतर सुडोमोनास, त्याच्यानंतर मायक्रोरायझा, पीएचबी यासारख्या जैविक बुरशीनाशकांची जीवाणूंचा वापर जास्तीत जास्त केलेला आहे. त्यामुळे यांना खरं तर हे उत्पन्न आपल्याला आज बघायला मिळते. काय सांगाल शेतकऱ्यांना? काय सांगाल? शेतकऱ्यांना पण हीच सांगा मी, जैविक खताचा वापर करा, जास्तीत जास्त केला पाहिजे त्यावेळेस. पण तुमच्या सोबतचे जे हे प्लॉट होते बाकी तुमच्या बरोबरचे, आमच्याच गावातले नाही तर वर आमच्या बंधूचे. अच्छा. त्याच्याबरोबर पूर्ण शाट होऊन गेले ते. का बरं? त्यांनी वापरले नव्हते का? नाही. नक्की हे जे शेतकरी आहेत यांनी एवढा बदल यांच्या शेतामध्ये आपल्याला बघायला मिळतोय की त्यांचं 60% माल आता निघालेला आहे आणि 40% माल अजूनपर्यंत आहे आणि पूर्ण माल हा भावात सापडलेला आहे. ठीक आहे. तर हे श्रेय पूर्णपणे ते जैविक जीवाणूला देतात, जैविक खतांना देतात. आता यांनी वापरले म्हणून, यांनी जीवाणू खतांचा वापर केला म्हणून यांना हे उत्पन्न बघायला मिळालं. यांच्या सोबतचे जे प्लॉट आहेत त्यांच्या शेतामध्ये असा प्लॉट नाही, त्यांचा प्लॉट आटपलाय. 60% आटपला त्यांचा. 60% आटपला. पान वगैरे काही हिरवं नाही, काहीच नाही. पूर्ण करपलेला प्लॉट त्या बाजूच्या शेतकऱ्यांचा झालाय. कारण त्यांनी फक्त जीवाणूंचा वापर शेतीमध्ये केला नाही, जैविक खतांचा वापर केला नाही. धन्यवाद. पूर्ण केमिकल वापर